आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काल आपण बघितला की कशा प्रकारे माता पार्वती लोकांका स्वावलंबीपणाची शिकवण दिली आहे. आज आता आपण बघूया खरंच लोक कामाक लागले काय, आणि जर लागले असती तर त्यांका काय अडथळे येले. अहो, खायचाही चांगला काम करूचा म्हटला की अडथळे येतले, आणि अडथळ्यातून केलेल्या प्रवासाची किंमतच आपणाक जास्त कळता. त्याच्यात गोडवो असता. वसुधा, चिंतातूर दिसतेस. कसला एवढा विचार करते आहेस? काय झाले? आज बऱ्याच दिवसानंतर हे व्यापारानिमित्त बाहेरगावी गेले म्हणून काळजी वाटते आहे. गेल्या वेळी वेताळाने त्यांची वाट अडवली तेव्हा काय झाले तुम्ही जाणता, म्हणून मन अस्थिर झाले आहे. अगं, असे भयभीत होऊन राहिले तर पुढे आयुष्यात काहीच जमणार नाही. तू निश्चिंत राहा. तुझी त्याच्यावरची प्रीतीच त्याला सुखरूप घरी आणेन बघ. भाग्यवान आहेस तू. जशी तुला त्याच्या घरी येण्याची ओढ असते तसाच त्याचाही जीव तुला बघण्यासाठी भेटण्यासाठी कासावीस होत असतो. अगं, लाजतेस काय? ते सत्य आहे ना, तेच सांगते मी तुला. खरंच तू खूप भाग्यवान आहेस. नाहीतर काही जण काही नाही तू कर का? काही नाही कसे? तुम्ही काहीतरी सांगत होता. नाहीतर काही जण आपल्या पत्नीस अंधारात ठेवून दुसऱ्या विवाहाची तयारी करतात. हो, खरे आहे. बर, मला सांग, स्वयंपाकात काही करायचे आहे का? म्हणजे आमची काही सहाय्यता हवी आहे का? तुम्हास कशाचही हात लावण्याची गरज नाही. मी सारे काही बनवून ठेवले आहे. आता केवळ हे नाचणीचे सत्व बाकी आहे. कपिलला आवडते ना, म्हणून बनवते आहे. त्याला आवडते? मग बना. कोणीतरी भेटावेस आले आहे. तू कर काम, मी पाहून येते. गावातलेच कोणीतरी असेल. हो, तू कर. हा, कोण? जया, तू इथे कशाला आलीस? प्रथम बाजूस चल. बोल, येथे काय येणे केले? नवीन काही निरोप? नाही माते, नवीन निरोप नाही काही. परंतु तो निरोप पोहोचवल्यापासून आपला काही आदेश आलेला नाही, म्हणून मी स्वतः इथे आले आहे. उत्तम. तुला एक कार्य करायचे आहे. बोला माते. हळूहळू. इथे कोणाचंही आमचे मूळ स्वरूप ज्ञात नाही, आणि ते कोणालाही ज्ञात होता कामा नये. समजले? क्षमा असावी माते. मी काय सांगते ते नीट लक्ष देऊ नये. तू त्या लावण्यवतीकडे जा. तिची सहानुभूती घे, आणि तिच्या मनात तुझ्याबद्दल स्थान निर्माण व्हायला हवे. मी येथे माझ्या शरीराचा दाह शमविण्यासाठी आकाश पाताळ एक करीत आहे, आणि तुम्ही आनंदात हसत खिदत आपले मन रमवत आहात. तुमच्या हसण्याने माझ्या शरीराचा दाह अधिक वाढलेला आहे, आणि या सर्वांस तुम्ही जबाबदार आहात. याची शिक्षा तुम्हास होणार, नक्की होणार. तुम्ही आम्हास काही करू शकणार नाही. काय केले तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. माझे पिताश्री अतिशय शूर आहेत.
ते तुम्हा सगळ्यासह युद्ध करून तुम्हाला हरवतील. मुला, तू हसून खिदळून माझा दाह वाढवलास. वर तू तुझ्या पिताश्रींबद्दल फुशारक्या मारून आम्हास तुच्छ लेखलस. आता तुझ मुक्तता नाही. घेऊन चला या सोबत, घेऊन चला. आणि ह्या मुली नाही. ग्रामस्थांना माहिती देण्यासाठी कोणीतरी हवे. हिला सोडा. लोकांना समजले पाहिजे, वेताळाला असंख्य यातना होत असताना इथे कोणी आनंदात हसत खेळत असेल तर हा वेताळ तसे होऊ देणार नाही. माझ्यासारख्याच असंख्य यातना सर्वांना होतील. जोवर तो नाद मला गवसणार नाही तोवर या गावात कुणीही आनंदात राहू शकणार नाही. मी त्यासाठी वाटेल ते करेन. घेऊन चला त्यासोबत. भगिनी, तुझ्या हातून काही हरवले आहे का, की काही महापातक घडले आहे? मला सांग, मी जमल्यास तुझे सहाय्य करू शकेन. नका, तुम्ही जा इथून. हीच माझी नियती आहे. मलाच त्यास सामोरे गेले पाहिजे. तुम्ही ते पळभरही थांबू नका. हे बघा भगिनी, तुम्ही स्वतःवर तुम्ही कृपा करा. इथून जा. भगिनी, तुम्ही भयभीत होऊ नका. तुम्हास काहीही होणार नाही. अरे, ही तर माता पार्वतींची दासी जया. ही येथे काय करते आहे? तेही वेषांतर करून. नक्कीच हीच माता पार्वतीने पाठविली असणार. परंतु कशासाठी? हा, महादेवांच्या विवाहाची वार्ता माता पार्वतींपर्यंत पोहोचली असणार. हे पहा, तुम्ही भयभीत होण्याचे काहीही कारण नाहीये. मला तुमच्या सहाय्यासाठी देवानेच धाडले आहे असे समजा. मला सांगा, तुम्ही या काळोखात या रानात बसून का बरे रडत होतात? कसे सांगू मी तुम्हाला? अजिबात संकोचू नका. जे काही घडले आहे ते कथन करा, तरच मी तुमची सहाय्यता करू शकेन. सांगते. माझे यजमान आणि मी पर्यटनासाठी फिरत होतो. या प्रदेशात आलो असताना पलीकडच्या प्रदेशातील एक व्यापारी भेटला. तो माझ्या यजमानास म्हणाला की त्यांच्या देशातील फळांचा व्यापार माझ्या यजमानांनी आमच्या प्रदेशात घेऊन जावा. हे ऐकून त्या व्यक्तीसोबत माझे पती त्या प्रदेशात गेले. जाताना त्या प्रदेशातील थंड हवामान मला सहन होणार नाही म्हणून मला तेथीलच एका घरात राहावयाची सोय करून दिली. पण कैक दिवस माझे यजमान परतूनच आले नाही. अंततः मी त्यांचा शोध घेण्यास बाहेर पडले. पण ते नेमके कोणत्या दिशेला गेले हेच मला कळेनासे झाले. मी पूर्णतः चुकले आणि आता भीती देखील वाटत आहे की माझी आणि माझ्या यजमानांची पुन्हा कधी भेट होईल की नाही. यांना काही झाले तर नसेल ना, अशी ही चिंता भेडसावत आहे. तुमचे पती परमेश्वर निश्चित सापडतील, मला विश्वास आहे. मला जसे माझे सापडले तसे तुम्हालाही तुमचे सापडतील. एक कार्य करा, तुम्ही आज माझ्या सवेस थांबा. उद्या सकाळी येथून प्रस्थान करा. तोवर तुमचे यजमान कोणत्या दिशेला आहेत ते नक्कीच कळलेले असेल. खरंच? होय. चला, आता इथे एकटा थांबू नका. ही योग्य वेळ नाही इथे थांबायची. चला. जनीचे बाबा, जनीचे बाबा, आमच्या कपिलला आणि आजीला पाहिलं का कुठे? नाही अगं,
सकाळपासून मी शेतावरच होतो. म्हातारीने तोच मार्ग दाखवला होता ना. देवा, माझ्या पुत्राला आणि आजीला सुखरूप ठेव. अहो, तुम्ही आपले जनीस कोठे पाहिलंय का? नाही बुवा. का बरे? ती मगाशी खेळावयास जाते सांगून बाहेर गेली. तिने सांज उलटून गेली. रात्रीचा प्रहरही सुरू झाला, पण ती अजून आली नाही. माझ्या मनाला आता काळजी वाटते. थांब, आपण शोधूया. ती इथेच कुठेतरी गावात असेल. चल. अजून कसा हा घरी आला नाही म्हणते मी. तरी मी सांगत होते नको जाऊस नको जाऊस, पण नाही, ऐकले नाही माझे. त्यात हे सुद्धा घरात नाही. मी एकटी कुठे कुठे शोधू? देवा देवा, काहीतरी मार्ग दाखव. माझ्या एकटीची अशी परीक्षा नको रे पाहूस. माते माते कुठे आहेस माते? का रडतो आहेस? हस, जोरात हस. अगदी मगाशी जसा हसत होतास तसा हस. हे बघ, हे बघ. अगदी माझ्यासारखी हस. काय झाले? हसणे विसरून गेलास? विसरायलाच हवे. या वेताळाला असंख्य यातना होत असताना मृत्यू लोकात कोणालाही हसणे क्षम्य ठरणार नाही. हस. हस हस. त्या मुलाचा पुढे काय होतं? त्या मुली दांडग्यान खाल्ल्यान काय आणि व्यापाराची बायको करतेली काय? ह्या आता आपण सगळा उद्या बघूया. तोपर्यंत कथेत आपण अयस थांबूया. तर बोला, वेतोबा महाराज की जय. वेतोबा महाराज की जय. शालग्या, गो तू आता बाबीकडे यायचं नाही. हा, तू घराक जा. अगो त्याका झोपवूनच मी हा देवळात दिलेलं कथा ऐका. हा, तू काय काळजी करू नको. मी आता जातलोय, तो थयच जातलोय, त्याच्या बरोबर थांबतलोय. हा, तू सकाळी ये. मी त्याची काळजी घेऊ का असं इथे? मामा, मग आता जाऊ कसं? आधीच तुम्ही एवढं माझ्यासाठी करतास, कितक लाजवतास हो. मी घराकडे गेले ना तर माझं लक्ष नाही लागायचो. मी आज जाते बाबांकडे, त्यांच्याकडे राहतोय मी. ठीक असा, मी तुझे भावना समजाक शकतोय, पण हा एक करायचा, काय लागला तर मात्र माका लगेच हाक मारायची. हा, चलत ना. आणि एक, आता आधी मी तुका घराकडे सोडू घेतलंय. हा, बरं. बायो, मी तुका नेऊ घेते, त्याच्याशिवाय तू येऊच नाही. मी नेऊ घेते. बायो, बायो, काय रे, जरा धीर धरवत ना. इलय ना, कितको उशीर लावलंस. अंड्यातून कोंबडा कधी बाहेर येता त्याची वाट बघत राहिलं होतस. माझी चेष्टा करत. मुलत काय बसलं, दे ना हकडे. पण याक लक्षात ठेव, तुका वडे आणि सागोती हाणून दिलंय ती कोणा कळाक देऊ नको. ऐका, येत देवळात कथा चालू हा. आणि कोणा कळाला तर मला गावात राहाक देऊचे नाही, समजला? मुदलले बरे. वाटेक लागत. जेवण हाडल्यान कान्यान? होय तर ह्या काय तुमका वाढतच होत. म्हटलं तुम्ही कसे येशाल ना की मग वाट बघत राहू. इल्या इल्या लगेच ताट वाढून ठेवते, म्हणजे तुम्ही कसं लगेच जेवतालात ना. म्हणा आहे, मी रूम मध्येच असताना मागा कळला होता डबोईला होतो. कसा काय? अहो, वास पसरला घरभर.
वासना एवढी भूक लागली आहे ना, लवकर जेवण वाढा. कधी एकदा पहिलो घास पोटात जाताना असा झाला माका. बस हे घे बघ. अरे वा आहे, तुम्ही पण बसा. मी नाही नाही नाही, बाल माणसानं आधी जेव बसणं बरा दिसत नाही. तुम्ही खाऊन घेवा, मी मग अहो आहे म्हणते मी तुमका. होय, औशीन पोरामाड बसता तर काय बिघडत नाही. बसा तुम्ही. तुम्ही म्हणशाल तसा. होय बसा. बसते बसते. वा 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 वा, सुख म्हणतात ना आता ह्या का. बायो बायो कोण हिला मरा कथा काय माहिती. बायो मी येते ह्या बघून. काय गो बाबी काय खाता की नाही? आणि ह्या बघ, त्यांनी नाही म्हटल्यान नको म्हटल्यान तरी त्याका खाऊ द्यायचा. मामा फळा आणून ठेवलेली असत हा. आणि ना गरम गरम टेस्ट पण देऊ होया त्यांका. होय कसा त्यांका सगळा पचक होया ना. होय ताय बरोबरच हा. म्हणा. पण शेवटी त्याची तब्येत ती तब्येतच ना. हो हो ताय बघू. चल गया, हा. तुका सांगले ना, तू बाबीची काही एक काळजी करू नको. कडी कोणी लावल्या? मी तर जाताना नुसतं आड करून गेलेलो. मामा कोण येऊन गेला नसत ना. अगो पण कोण येऊन गेलो तर कडी किती घालीत. थांब आपण बाबी कशी विचारूया. बाबी बाबी बाबानू बाबी बाबी बाबानू ए बाबी बाबानू शालग्या. अगो तू गप राहू. आज तो आहेच काहीतरी बाहेर भुतूर गेलो असतो. गो रडत किती येतो ना तो. बाबा बाहेर असतले. गो शालग्या, शालग्या थांब. बाबानू काकानू काय गो काय झालं का? माझ्या बाबांना काय बघितलं काय? नाही गो, मी आता प्रवचनावर इकडे. होय काय? होय बघते मी. बाबानू शालग्या, बाबानू शालग्या थांब. हिलाय शालग्या. काकी गे काकी 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 काय झाला? काकी माझ्या बाबांना काही बघलंच काय गे? नाही गो, माका काय आवाज देऊ नये त्यांच्यानी. नाही काय ना काय केलं काय माहिती. बाबानू काकी येते आम्ही. बाबानू शालग्या, शालग्या थांब. हिलाय उद्या ना ह्याच टायमिंगला पारायणात जाऊया. लक्षात ठेवा, थंडी लय पडली ना. होय लयच पडतात थंडी. बरोबर येवा. येतो. ठीक आहे. बाबी बानू मामी रे बाबी. मामी मामी हलग्या, अगो काय झाला? अगो रडतोस कशा? अगो काय झाला काय? बाबा बाबा काय झाला? काय हो? अगो बाबी घरात नाही. खाई गेलो कळणात नाही. बाबा घरात नाहीत. एक तर त्यांची तब्येत बरी नाही. त्यांना एवढा शोधला आम्ही, कळच नाही की गावात. आता काय त्यांना शोधू मी. हलग्या तू रडा नको. अगो तू रडान बाबी घरात येतो काय? नाही ना, काळजी करू नको. आपण त्याला जाऊन शोधूया. हा रडा नको तू. शालग्या तू एक काम कर, तू म्हैशाक फोन लाव. हा त्याची माणसं बाबी बरोबर शोधतली. होय होय, महेशरावांका फोन कर. तुम्ही इलास. आज आठवण झाली बायकोची. ही वाट चुकलास. नाही वाटत चुकला अशा. तसं नाही गो, आठवण तर रोज येतात तुझी. पण तू घरात येऊक नाही. मग ऐसर येऊन राहा ना. आपलाच घर असं ना. या बाबीनू हो काय झालं तुमका? हो तुमची अवस्था बरी नाही. तुम्ही हय किती बसलात? हो ताप असा तुमका. तापान तुमचा अंग फणफणता. बहिणी महेश हो बघा, यांच्या अंगात खूप ताप. यांका असे बाहेर ठेवून उपयोग नाही. काय नाही, सगळी नाटक असत. स्वतः सुखात रवणत नाही आणि बायको आता सुखात रवताना आपण त्यांना बघवत नाही.
हो इतके दिवस एकटे रवत होते ना, आता एकटो राहून राहून कंटाळलो, कामा झेपणत नाही. कामा करूक बायको होईना मना नेव केलेत माका, सगळी नाटकं असत त्यांची. हो वहिनी, हो काय बोलतास? त्यांची अवस्था तरी बघा हो कसे करतात ते. हो त्यांची तब्येत खरंच बरी नाही हो. हो आपल्या माणसाक उगाच कोण त्रास देत काय? स्वतःच्या झिलाच्या संसाराचा वाटोळा केलात तर केलात. माझ्या संसारात लुडबुड करायची नाही. मी त्यांना आधीपासून ओळखते, माका माहितीये ना काय माणूस असा तू. आणि तुमका जर ते तू एवढं पुळको येत असत ना तर खुशाल त्यांची सेवा करा. माझं काही एक म्हणणं नाही. महेश, अरे तू तरी समंजसपणाने ह्यांच्या मदतीक ये. ताप इलो ह्यांका. हा महेशराव, तुमका सांगितलंय ना ओ नाटका असत सगळी. तुम्ही या माणसाक या घरात राहू केवचं आमंत्रण दिला होता, पण या माणसांना नाकारला. अहो तुमची लायकी सातली आणि ह्या झालेला माका बिलकुल आवडूचा नाही. त्यामुळे ह्या माणसाक तुम्ही अजिबात घरात घेऊ नको.